इथं आपण तांदळाच्या दूध खिरीसाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे, थोडेसे काजूचे काप घेतलेले आहेत, बदामाचे काप घेतलेले आहेत, 2 चमचे तांदूळ भिजत घातलेले आहेत पाण्यात अर्धा तास। त्याच्यानंतर खोबऱ्याचा खीस आणि इथं विलायची घेतलेली आहे। आता आपण सगळ्यात पहिलं जे 2 चमचे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत त्याला मिक्सरमध्ये वाटून त्याची चांगली पेस्ट बनवून घेऊ। तर मी आता हे 2 चमचे तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेत आहे। बघा मी त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे। पाणी टाकून त्याला चांगलं वाटून घ्यायचंय। आता गॅसवरती एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊ। तूप आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। त्याच्यामध्ये आपण मगाशी घेतलेले सगळे ड्रायफ्रुट्स आपण त्याच्यामध्ये गोल्डन ब्राउन होईपर्यंत चांगले व्यवस्थित परतून घेऊ। इथे मी काजू टाकलेले आहे। थोडासा ब्राऊन कलर झाला की काढून घेऊ। त्याच्यानंतर इथं बदाम टाकलेले आहे। ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात आणि काही नसलं तर फक्त खोबऱ्याचा खीस टाकलं तरी पण चालतो। आता इथं खोबऱ्याचा खीस टाकून घेतल्याच्यानंतर जे तूप उरलेलं आहे त्याच तुपामध्ये मी परत गॅस चालू करून त्याच्यामध्ये जे दूध घेतलं होतं ते दूध टाकत आहे। त्याच्यानंतर या दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची। त्यात साखर टाकू, वेलची पूड पण मी मध्ये टाकून घेतलेली आहे। ड्रायफ्रुट्स जे आपण मगाशी भाजले होते ते सगळे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये टाकू। व्यवस्थित त्याला चांगलं हलवून घेऊ आणि दुधाला एक चांगली उकळी येईपर्यंतची वाट बघू आपण। आता इथे दुधाला चांगली उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आता मगाशी जी तांदळाची पेस्ट बनवली होती ती हळूहळू व्यवस्थित हलवून सोडायची आहे आणि ढवळत राहायचं आहे सारखं, नाही तर बुडाला लागण्याची शक्यता असते। आता त्याला चांगलं व्यवस्थित ढवळत राहू। इथे चांगलं व्यवस्थित उकळून ते शिजलेलं आहे। आपल्याला ज्याप्रमाणे खीर पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण कमी जास्त शिजवू शकतो। याला 5 ते 10 मिनिटं शिजवल्याच्या नंतर तांदूळ व्यवस्थित शिजतात आणि खीर मस्त बनते। तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही अजून शिजवू शकता। आता इथे तयार झालेली आहे खीर, मी एका बाउलमध्ये काढून घेते। बघा 2 चमचे तांदळापासून किती मस्त खीर तयार झालेली आहे। या बाउलमध्ये सगळं काढून घेऊया। इथं अर्धा लिटर दुधापासून 6 ते 7 वाट्या खीर तयार झाली होती।